आमच्या गावात एकाच्या पोराला पाहुणे पाहायला आले. गावात वट्यावर बसलेलं पाहुण्याला म्हणे कसं काय येणं केलं. पाहुणे म्हणले शामरावचं पोरग पाहायला आलो. गावातलं म्हणे शामरावचं पोरग, त्याच्या पोराला तर घुरा येते. मोडली सोयरी, भांडण ह्याच्या दारा. तू कसा काय म्हणला माझ्या पोराला घुरा. सभागती म्हणलो, अरे पण वाटुळं गेलं त्याच्या सोयरिकीचं. आपलं सहज बोलणं असं काहीतरी करतं. महाराज म्हणले सहज सुद्धा आम्ही इतर देवाची स्तुती करत नाही. झाली तर ब्रह्महत्येचं पातक आहे. एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला आहे. आमचा पांडुरंगाशी भाव कसा जोडलेला आहे माहितीये का माया हो. ऐका. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रता बाईला आपला नवरा सर्वस्व असतो. कुणाला म्हणायचं पतिव्रता, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. कुणाला म्हणायचं पतिव्रता, पतिव्रता नेणे अनिकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी. कुणाला म्हणायचं पतिव्रता, पतिव्रतेचे जिने भ्रताराच्या वर्तमाने. कुणाला म्हणायचं पतिव्रता, पतिव्रतेचा भाव, तिचा पती तिचा देव. लक्षात आलं माझं बोलणं. सोप्या भाषेत सांगू का, जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं. बोला ना माया हो. पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं. जोरात बोला. पतीची सेवा करते तिला काय म्हणावं. पतिव्रता. कारण पती कोण असतो. परमेश्वर. परमेश्वर म्हाताऱ्या बाय परमेश्वरच म्हणतात ना. है. पती कोण असतो. बोला हे परमेश्वर आहो तुम्ही. पती कोण असतो. परमेश्वर असतो. बरोबर आहे का नाही. प्रल्हाद बाबा, पती परमेश्वर असतो पण परमेश्वर दारू पेत नसतो ना. हे बी तेवढंच खरं आहे. मग कुणाचा परमेश्वर दारू पेतो हातवर करा बरं. याच्या छात्या कशा धडधड करायला पा करते का हातवर. बापरे, एवढे सज्जन माणसं रोयला गडमध्ये. बस जाऊ द्या, नका हातवर करू. पण तुमच्या मनाला तर माहिती आहे आपलं गिराईक पेते. हा, हात नका वर करू पण मनाला तर माहिती आहे ना. मला याच्यातली अजून सूक्ष्मता सांगायची बघा. त्यांना माहित आहे माझा मालक दारू पितो. आहे का बरं. त्यांना माहित आहे माझा मालक दारू पितो, पण एवढ्या माणसात हात वर करून त्यांची इज्जत घालवणं हा पतिव्रतेचा धर्म नाही. म्हणून त्या बिचाऱ्याने हात वर केला नाही. तुम्ही लाजा धरा. बरोबर आहे ना. तिने एवढ्या माणसात राखली बाबा. हिंगोलीच्या महाराजा पुढं आपली. आपण आता सोडाय पाहिजे, सप्त्यात माळ घालाय पाहिजे, बंद करायला पाहिजे सगळं. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे ना. तर सार्थक आहे सप्त्याचं. विठाला विठाला. पतीची सेवा करते तिला म्हणायचं पतिव्रता. कारण आपला नवरा कसाही असू द्या त्याची सेवा केली पाहिजे. बरोबर आहे ना माय. भला हो बुरा हो कैसा भी हो, भला हो बुरा हो कैसा भी हो, मेरा पति मेरा देवता हो, मेरा पति मेरा देवता हो. तो कसा जरी असला तर माझ्यासाठी माझा देव आहे का नाही. पण त्याची सेवा करणं पत्नीचा धर्म आहे. तिचा भाव जसा पतीशी जोडलेला असतो. आम्हा नारायण तैशा परी. आम्हाला पांडुरंग त्याप्रमाणे. मग महाराज तुम्हाला पांडुरंग जर एवढा भाव प्रिय आहे, आवडीचा आहे, एवढे तुम्ही त्यांच्याशी एकनिष्ठ आहात, तर मग देवीला शरण का जाता. आणि जर देवीला शरण जाता तर तुमच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही का. तर तुकाराम महाराजच नाही, वारकरी संप्रदायाच्या कोणताही संताचे चरित्र तुम्ही बघा, त्यांचा एक भाव आणि एक देव जोडलेला आहे. विठाला विठाला. नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण घ्या. प्रेम मूर्ती, बाल भागवत, लढीवाळ भक्त म्हणून नामदेवरायाला संबोधलं जातं बरं का. नामदेवरायाचा अधिकार आपण पाहिला तर नामदेवराय 5 वर्षाचे होते. नामदेवरायाचे वडील घरी नव्हते. नामदेवरायाच्या आईने सांगितलं, नामा आज तुझे बाबा घरी नाही आहेत, आज देवाला नैवेद्य घेऊन तुला जायचंय. नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले. एकनिष्ठता कशी आहे बघा बरं का. नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले. नामदेवरायाच्या आईने सांगितलं, नामा देवाला नैवेद्य खाऊ घालून ये. आपली आई काय म्हणते, देवाला नैवेद्य दाखवून ये, असं मोकळं बोला बरं का. नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले. दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला. देवाच्या खाण्याची वाट पाहिली. देव खायला तयार नाही. बोलत चला, दगडाचा देव खातो का. नाही, दगडाचा देव खात नाही असं आपलं म्हणणं आहे. पण नामदेवरायानं केलेला चमत्कार बघा. दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला. देवाच्या खाण्याची वाट पाहत उभे राहिले. देव खायला तयार नाही. नामदेवरायाला असं वाटलं, रोज बाबा नैवेद्य आणतात तर देव खातो, आणि आज मी आल्यामुळे देव खात नाही. नामदेवराय देवाला म्हणले, देवा तू जर नैवेद्य नाही ना खाल्ला
तुझ्याच पायावर डोकं आपटून मी माझा प्राण देईल. ऐका बर का, नामा म्हणे तुझला शरण, चरण कमळावरी शिरा पटीन, घेऊन आलो नैवेद्याला, एक तरी घास घे विठ्ठला. नामदेवराय म्हणले तुझ्यासाठी नैवेद्य आणला, एक घास तरी तुला घ्यावा लागल. अरे औरंगाबाद वरून संभाजीनगर वरून पार्सल आणले, अर्धी तरी तुला हाणावं लागन. असं कसं करतो? माणसं माणसाला आग्रह करतात का नाही? तसं नामदेवराय म्हणले तू नैवेद्य नाही ना खाल्ला, तुझ्याच पायावर डोकं आपटून प्राण देईल. चमत्कार बघा, पाषाणाची मूर्ती थरथरा कापिली आणि जेवती लागली नाम्या सवे, नोय हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे. आपलं म्हणणं होतं दगडाचा देव खात नाही, ऐका, पण महाराज म्हणतात नामदेवरायानं केलेला चमत्कार, दगडातून देव प्रगट झाला आणि नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य देवांनी खाल्ला. लक्ष देऊन ऐका बरं का, खाऊ घालणारा तसा पाहिजे ना. काही माणसं आम्हाला जेवायला येतात आणि बायकोला म्हणतात अय वाढ वाढ, महाराजाला अजून अर्धी वाढ, त्याईल पुन्हा भेटत नसतंय वाढ. मग एवढा हलकट समजला का तू आम्हाला? अशाच्या घरी जेव्हा वाटण का मारा. तुका म्हणे जया संकोच दर्शने, तया ठाया जाणे अनुचित. महाराज म्हणतात तिथं जाऊ नका, आहे का नाही? ज्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आनंद नसेल तिथं जाऊन काय फायदा आहे? खाऊ घालणारा नामदेवरायासारखा असावा. देव दगडातून प्रगट होऊन खायला तयार आहे. एवढं नामदेवरायाचं देवाचं प्रेम होतं बरं. खाऊ घालणारा नामदेवरायासारखा असेल तर देव दगडातून प्रगट होऊन खायला तयार आहे. खाऊ घालणारा सुदामासारखा असेल तर देव कच्चे पोहे सुद्धा खायला तयार आहे. खाऊ घालणारा तुकोबारायासारखा असेल तर देव कन्याक सुद्धा खायला तयार आहे. खाऊ घालणारा शबरी सारखा असेल तर देव उष्टे बोर सुद्धा खायला तयार आहे. खाऊ घालणारा तसा पाहिजे महाराज. ऐका, मग नामदेवरायाचं देवाचं एवढं प्रेम, देवाला रोज दूध पाजण्याचं काम नामदेवरायाकडे होतं बरं का. मग नामदेवरायाचं देवाचं ठरलं म्हणे नामा तुलाही माझ्याशिवाय करमत नाही, मलाही तुझ्याशिवाय करमत नाही. आज आपल्या दोघांमध्ये करार करायचा. काय करार करा बघ नामा, आजपासून तू मला सोडून कुठे जायचं नाही, मी तुला सोडून कुठे जाणार नाही, असा करार केला. आणि काही दिवसानंतर माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची. तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय, तव तू आपुले सोयीत पाय. तीर्थयात्रे जाय चुकू नको, हस्तो पवित्र दान पुण्य पादो पवित्र तीर्थयात्रा, कंठो पवित्र नाम घोषो हृदय पवित्र ब्रह्मनिष्ठा डोळ्याला बनला, आहे का नाही? हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये, हस्तस्य भूषणम दानम. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. पायाचं भूषण आहे कीर्तन झाल्यावर दुसऱ्याच्या चपला घालून जाण्यामध्ये. बरोबर ना? पायाचं भूषण आहे का? नाही नाही. माणसं कीर्तन ऐकतात पण चपला चोरायच्या सवयी जात नाही. म्हणून कीर्तनात असं बसावं लागतं का तिथून महाराजही दिसावं आणि चप्पलही दिसावी. कधी महाराजाकडे पाहायचं, कधी चपलाकडे पाहायचं. बरोबर आहे का नाही? ऐका, महाराज म्हणतात पायाचं भूषण आहे तीर्थयात्रा करण्यामध्ये, कंठाचं भूषण आहे नामस्मरण करण्यामध्ये. पायी तीर्थयात्रा मुखी पायी तीर्थयात्रा तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नेई. महाराज म्हणतात बस एवढा नेम आहे. पायानं तीर्थयात्रा घडावी, मुखानं तुझं नामस्मरण व्हावं, बस. जीवनामध्ये दुसरं काही